नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पाहत आहोत की सीईटीच्या पेपरमध्ये नक्की 2025-26 जो पेपर आहे त्यामध्ये नेमकं पडणार तरी काय आहे, म्हणजे जो काही पेपर आहे त्याची मार्किंग स्कीम कशी असणार आहे ते आपण पाहणार आहोत. म्हणजे कोणत्या सब्जेक्टला किती मार्क्स आहे. त्यामध्ये दोन प्रकारचे ग्रुप्स आहेत. हा पहिला ग्रुप आहे तो पीसीएम ग्रुप, म्हणजे त्यामध्ये असतील फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. आणि दुसरा ग्रुप आहे पीसीबी ग्रुप, म्हणजे त्यामध्ये आहे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. तर त्यामध्ये पहा, ह्या एक्झाम जी आहे ही पीसीएम ची सीईटीची एक्झाम, तर ती कशासाठी असते? फॉर इंजिनिअरिंग अँड ऍग्रिकल्चर एंट्रन्स साठी. कोणती इंजिनिअरिंगला आणि ऍग्रिकल्चरला ज्याला काय ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही पीसीएम ची एक्झाम असते. मग आता पीसीबी ची कोणासाठी असते आपण काय करूया, साइड बाय साइड पाहून घेऊया. आता पीसीएम ची असते मग इंजिनिअरिंग आणि ऍग्रिकल्चरसाठी. मग पीसीबी ची कोणासाठी असते? तर ती असते फार्मसीसाठी. म्हणजे ज्या मुलांना किंवा मुलींना ज्यांना फार्मसीला ऍडमिशन घ्यायचं आहे ना, अशांसाठी ही पीसीबीची एक्झाम असते सीईटी. त्यानंतर ना आता आपण पीसीएम बद्दल पाहूया. काही नॉर्मल डिफरन्स आहे दोन्ही जण, बाकीचं काही नाही. त्यामध्ये बघा, पीसीएम आणि पीसीबी त्यामध्ये आता पीसीएम पाहूया पहिल्यांदा. टोटल मार्क्स किती आहे त्यामध्ये? 200 मार्क्सचा पेपर असतो, म्हणजे 200 मार्क्सचे पेपर असतात. त्यामध्ये क्वेश्चन किती असतात? टोटल क्वेश्चन असतात 150 क्वेश्चन्स. आता तुम्ही म्हणतात 150 क्वेश्चन असतात, बरोबर आहे. मग त्यामध्ये टाइम किती असतो? तर टाइमिंग असतो 3 आवर्स. त्यामध्ये 3 आवर्सचा टायमिंग तुम्हाला दिलेला असतो, म्हणजे 90 मिनिट्स प्लस 90 मिनिट्स, म्हणजे टोटल 180 मिनिट्स, म्हणजे 3 आवर्सचा तुम्हाला पेपर असतो. 2 पेपर असतात. त्यामध्ये पाहण्यानंतर तुम्हाला सांगितलं की तुम्हाला कॉमन कोणता पार्ट आहे बघा. तर इकडची एक्झाम आणि इकडची एक्झाम, पीसीएम पीसीबी दोन्हीमध्ये कॉमन पार्ट कोणता? तो आहे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा. तो कसा पाहता? फिजिक्सचा जो पेपर आहे ना त्यामध्ये 50 क्वेश्चन असतात आणि एक क्वेश्चन असतो 1 मार्कला, म्हणजे टोटल झाले 50 मार्क्स. आणि केमिस्ट्रीचा पेपर असतो त्यामध्ये एक क्वेश्चन असतो 1 मार्कला, म्हणजे टोटल झाले 50 क्वेश्चन, म्हणजे हे 50 आणि हे 50, टोटल झाले 100 मार्क्स. आता ह्याच्यासाठी किती वेळ असतो? तर तो असतो 90 मिनिट. हा झाला पहिला पेपर. मग आता सेकंड पार्ट मध्ये काय होतं की हा पार्ट आणि हा पार्ट सेपरेट असतो. त्यामध्ये पीसीएमच आपण पाहतो सध्या. त्यामध्ये पहा, मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स असतो सेकंड पेपर. त्यामध्ये टोटल क्वेश्चन असतात 50 क्वेश्चन्स. आता प्रत्येक क्वेश्चन जो असतो तो असतो 2 मार्क्स. आता वरती आपण पाहिजे हे झाले टोटल 100 मार्क्स. मग अजून 100 मार्क्स कुठले? तर हे 100 मार्क्स मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्स मध्ये. त्यामध्ये पहा, क्वेश्चन आहे टोटल 50. प्रत्येक क्वेश्चन आहे 2 मार्क्सचा, म्हणजे 50 इंटू 2 किती झालं? तर 100 झालं. मग त्यामध्ये पहा, 100 मार्क्सचा हा पेपर आणि 100 मार्क्सचा हा पेपर, टोटल किती झाले तुमचे? 200 मार्क्स. त्यानंतर पहा, इथले 100 क्वेश्चन्स प्रत्येकी 1 मार्क्सचा. फिजिक्स केमिस्ट्रीचा 1 मार्कचा क्वेश्चन आणि मॅथमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सचा प्रत्येकी 2 मार्कचा एक क्वेश्चन. असा टोटल किती? 50 क्वेश्चन, म्हणजे हे 100 आणि 50 टोटल किती झाले? 150 क्वेश्चन त्या ठिकाणी झाले. त्यानंतर पहा, आपण पीसीबीचं पाहूया. आता पीसीबी मध्ये आपण काय पाहिलं? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. ते आपण फार्मसीसाठी असतं हे पण पाहिजे. त्यामध्ये टोटल मार्क्स किती बघा आता? 200 मार्क्स, म्हणजे क्वेश्चन किती असतील मग? 200 क्वेश्चन. आता असं नसतं, या ठिकाणी 150 क्वेश्चन आहे, या ठिकाणी 200, बरोबर. आता हा डिफरन्स काय बघा. त्यामुळे टाइम सेम आहे 3 आवर्सचा. आता पहा काय प्रॉब्लेम आहे. हा कॉमन पार्ट आहे सेम, फिजिक्स केमिस्ट्री 50-50 मार्क्स, त्यामध्ये टोटल 100 मार्क्स आणि फर्स्ट पेपर 90 मिनिटचा. हा पार्ट समजला पीसीबीचा. त्यानंतर नेक्स्ट त्यामध्ये सेकंड पेपर जो आहे, इकडे कोणता होता? मॅथ्स होता. आता ह्या ठिकाणी कोणता आहे? बायोलॉजी आहे, म्हणजे पीसीबी साठी बायोलॉजी. तर बायोलॉजीचे टोटल क्वेश्चन्स किती आहेत? मग टोटल आहेत 100 क्वेश्चन्स. आणि आता 100 क्वेश्चन्स आहेत पण किती मार्क्स आहे? इकडे 2 मार्कला होतं, इकडे 2 मार्कला नाहीये. इकडे 1 मार्कला एक क्वेश्चन आहे, म्हणजे टोटल किती क्वेश्चन्स? 100 क्वेश्चन्स. म्हणजे हे 100 आणि हे फिजिक्स केमिस्ट्रीचे मिळून 100, असे झाले 200 क्वेश्चन्स. आता तुम्ही पाहता त्यामध्ये सिलेबस बद्दल. सिलेबस जर पाहिजे झाला तर सिलेबस आहे 11 स्टँडर्डचा. टोटल त्यामध्ये 20% सिलेबस तुम्हाला सीईटीला आहे. आणि तुमचा जो काही स्टेट बोर्डचं जे 12 स्टँडर्डचं बुक आहे, 11 स्टँडर्ड पण तुम्ही स्टेट बोर्डच रेफर करायचं आहे आणि 12 स्टँडर्ड पण स्टेट बोर्डच रेफर करायचं आहे. त्यामध्ये 11 स्टँडर्डचा जो पार्ट आहे तो आहे 20%. मग रिमेनिंग 80% कोण आता तो आहे 12 स्टँडर्डचा. म्हणजे असे 11 आणि 12 मिळून तुम्हाला आहे टोटल 100%चा पेपर आहे. त्यामध्ये पहा, तुम्ही जर पाहायला गेलं त्यामध्ये कोणतीही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही. म्हणजे तुमचा एखादा क्वेश्चन चुकला तर तुम्हाला त्यातून कोणताही मार्क तुमचा मायनस होणार नाही.